काय वाटतं दादा, आज पाटील बसतात उपोषणाला आणि मुंबईमध्ये तुमची अटीतडीची लढाई दिसते मला आणि पूर्ण मराठी बांधव एक वटलेले आणि मुंबई टोटल जाम करून टाकलेले, काय वाटतं? महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आत्मा असलेला मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठाच्यासाठी सर्व तन मन धन अर्पण करून स्वतःच्या जीवाची बाजी लावून या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 2 वर्षापासून ते सतत लढा देत आहे। आणि या शासनाने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही सर्व मराठा समाज मुंबईत आलो त्यावेळेस त्यांना एक चॉकलेट त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावून त्यांनी वापस पाठवलं, पण आज मात्र मनोजदादा जरांगे हे मनाचा ठाम निश्चय करून सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला सोबत घेऊन या मुंबईमध्ये दाखल झाले आहे। आणि केवळ दाखल नाही तर त्यांनी तन मन धन अर्पण करून आणि त्यांच्या घरच्यांना सांगून आले की एकतर मराठ्याचं आरक्षण घेऊन येईल किंवा शहीद होऊन येईल। आणि म्हणून आज आमचा मराठा समाज खऱ्या अर्थाने आज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिलेला आहे। काय वाटतं, सरकारने फक्त एकच दिवसाची परवानगी तिथे बसण्याची नाही तर दुसऱ्या दिवशी सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। सरकारला हे माहिती आहे की हे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, परंतु तरी देखील अशा प्रकारे या मराठ्यांचं अन्न पाणी बंद केलं तर कदाचित हे वापस जातील। परंतु हा इतिहास मराठ्यांचा जर बघितला तर दिल्लीपर्यंत या मराठ्यांनी काबीज केलेला आहे आणि हा मराठा कधी झुकलेला नाही, वाकलेला नाही, मोडलेला नाही आणि त्या स्वाभिमानाचं रक्त आमच्या मनोजदादा जरांगे यांनी तुमच्या आमच्या या तरुणांमध्ये सहज निर्माण केलेलं आहे। सरकारने काल थोडीशी तर परीक्षा पाहिली असेल की किती मराठी येतात, निश्चितपणे सरकारचा आकडा हा सरकारला फेल केला। कदाचित मनोजदादा जरांगेंचा आदेश हा जर आम्हाला सर्वांना एक निश्चितपणे एक माणुसकीच्या नात्याने नाही, मराठी माणूस हा मुंबईत देखील आहे आणि त्या मुंबईतल्या मराठी माणसाला त्रास झाला नाही पाहिजे या भावनेतून मुंबई सहज चालू द्या या आदेश जर नसता तर कदाचित या मंत्रालयापासून तर तुमच्या नवे मुंबईपर्यंत सबंध रस्ते या मराठ्यांनी महाराष्ट्रातील आज परवानगी दिली नसतं तर तुम्ही ठामपणे नक्कीच उभा राहिला असता। 100% राहिला। परवानगी आम्हाला लागतच नाही, त्यांची परवानगी नाही लागत आम्हाला। तुम्ही द्या नका देऊ, आम्ही इथं राहणार आणि इथंच राहणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हलणार नाही। कुठेतरी बघताय तुम्ही 4 ते 5 किलोमीटर तुमच्या खाण्यापिण्याची गैरसोय केली होती, सर्व काही सोय नाही आमची इथं, काहीच नाही, पण आम्ही हलणार नाही। आम्हाला जेवायला भेटो नाही भेटो, पाणी भेटो नाही भेटो, आम्ही इथं ठाम आहे, आम्ही इथं हलणार नाही, पाटलासोबतच राहणार। चित्रवागाचं चित्रच करून टाकू। काय बोलतो चित्रवाग? चित्रवाग म्हणतात ना, हे असं जरंगे असा करायला तसा करायला। त्यांचा बोलीचा धनी कोणतरी वेगळा आहे, त्यांच्याकडून ते शब्द हे बघ मराठे सदावर्ते, तू म्हणलं मुंबईत येऊन देणार नाही, मुंबईत पण कुठेतरी मराठी बांधव पेटलेले आणि त्यांना माहिती आहे की अटीतटीची लढाई आहे, आता तर आपली माघार नाही। जर आपण परत केलं तर परत आरक्षण नाही म्हणून